अधिवेशन तर सुरू आहे, मात्र विधान भवनामध्ये जे प्रश्न चर्चेला यायला हवेत, जे मुद्दे आहेत राज्यात ते मांडले जाताना दिसत नाही, अगदी विरोधकांकडनं सुद्धा. म्हणून मग बिबट्याच्या वेशामध्ये विधान भवनाच्या आवारात येणं. विधिमंडळाची गेल्या काही वर्षामध्ये सर्कस झालेली आहे. दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंटमधल्या कामकाजाचं सुद्धा. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधीमुळे संसदेमधल्या चर्चेमध्ये जान आहे किंवा लोकशाही जिवंत असल्याचं एक भान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्षनेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः 10-11 वर्षामध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही त्या दृष्टीनं मांडणी करायची निकालांची, हे अमित शहा आणि मोदी यांच्या राजकारणानं ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, तरीही दिल्लीमध्ये यावेळेला राहुल गांधी यांनी 100 खासदार स्वतःचे आणि आमच्यासह मोठ्या प्रमाणात 240 लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद टाळता आलं नाही. पण विरोधी पक्षनेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेतही नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. की विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय, याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला तुम्ही घाबरता. मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, तुमची सायटी काढली जाते, तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुमच्या चुका दाखवल्या जातात. लोकशाहीमध्ये महत्त्वाचं साधन आहे. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाही. याआधीसुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नेमलेले आहेत. संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत कमी लोक असताना सुद्धा विरोधी पक्षनेता नेमलेला आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिंडवडे निघत आहेत त्याच्यामुळे अमित शहापासून सगळे हादरलेले आहेत. वंदे मातरमवरच्या चर्चेमध्ये आपण ते पाहिलं. वंदे मातरमवर चर्चा 150 वर्ष झाली म्हणून जी सुरू केली, त्याच्यामध्ये सगळ्यात बुरखे फाटले ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या संघटना आहेत, RSS सारख्या, त्यांचे बुरखे फाटले. आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता, तुम्हाला वंदे मातरमचा पुकार करण्याचा अधिकार नाही. मला अशी मागणी आहे पुढल्या अधिवेशनात की महाराष्ट्रातसुद्धा जे आपलं राज्यगान आहे, जय जय महाराष्ट्र माझा, त्याच्यावर चर्चा व्हावी. म्हणजे महाराष्ट्राच्या लढ्यात, मुंबईच्या लढ्यात, मराठी माणसाच्या लढ्यात कोण कोठे होतं आणि काय करत होतं हा सोक्षमोक्ष लागेल. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गौतम अडाणी नव्हते. ज्या गौतम अडाणीसाठी मुंबई आणि महाराष्ट्र त्यांच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंदे आणि फडणवीस यांचं सरकार करते. म्हणून चर्चा होऊ द्या जय महाराष्ट्रावर सुद्धा. तर वंदे मातरमवर झाली तर राज्यगान, जय महाराष्ट्रावर चर्चा होऊ द्या. म्हणजे महाराष्ट्र कोणाचा आणि महाराष्ट्रासाठी कोणी रक्त सांडलं, कोणी बलिदान केलं आणि आता हा महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय, मुंबई कशी लुटली जाते, हे देशाला आणि राज्याला कळू द्या. त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या मुंबईच्या लढ्यात कुठेच नव्हता आणि आज ते आम्हाला अपयश शिकवत आहेत. त्यांचे मुंबईचे अध्यक्ष काय बोलत आहेत, रवींद्र चव्हाण काय बोलत आहेत. रवींद्र चव्हाण हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत, त्यांनी तरी थोडं जपून बोललं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, मराठी माणसाच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी.
सत्ताधारी पक्षातले जे मराठी अभिमानी लोक आहेत त्यांनी सुद्धा आमच्याबरोबर आलं पाहिजे. आपले पक्षीय मतभेद असतील, पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करत आहेत. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही. याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो आहे आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आज थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे. हे स्पष्ट होत आहे. थोड्या दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर देखील सीमा पालघरमध्ये गुजरात पूर्णपणे घुसलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे, अतिक्रमण होत आहे. पालघरच्या सीमा ओलांडून गुजरातनं आतमध्ये प्रवेश केले पालघरच्या दिशेनं. ते अजून पुढे येतील, कारण सगळे ठेकेदार तिथे काम करणारे हे त्यांचे आहेत. कधी काळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी पालघरवर दावा सांगितला होता. डांग, उंबरगाव, डहाणू, पालघर हे त्यांच्या गुजरातच्या अजेंड्यावर आहे, म्हणून त्यांनी बुलेट ट्रेन पालघरमधून काढलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल. महाराष्ट्राला म्हणजे फडणवीस सरकारला नाही. फडणवीस सरकार गुजरातचं मिंद आहे. आम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना. सर, आपण जर बघितलं विदर्भाच्या बाबतीत जे बावनकुळे बोलतायत त्याला वडेट्टीवार सुद्धा एक प्रकारे समर्थन देतात. आम्ही वडेट्टीवारने अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे. महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे. मात्र त्याच वरिष्ठांकडे आपण जाऊ, दिल्लीमध्ये काही होत नाही. असं वाटतं. काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे. आणि भारतीय जनता पक्षानं किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर, मराठी माणसाच्या भूमिकेवर. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्नभंग होईल. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार आहे. महायुती म्हणजे कोण? भाजप आणि शिवसेना. ही महायुती आहे का? मला आता कळलं. एक डुप्लिकेट पक्ष, बोगस, जो अमित शहांचा आहे, तेच भाजपबरोबर युती करत आहेत. म्हणजे सिस्टर कन्सर्न आणि बिग कन्सर्न. मिंध्यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, म्हणून अमित शहाच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे यांनी युती करायला भाग पाडले. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भाजपा युनिट ह्या तुमच्या सोकॉल्ड महायुतीच्या विरोधामध्ये. एकनाथ शिंदे हे रडगाणं घेऊन जेव्हा अमित शहाकडे गेले, म्हणजे त्यांच्या मायबापाकडे गेले, याचा अर्थ स्पष्ट आहे, एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायच्या आहे, ज्या विधानसभेलाही झाल्या. शिंदेची जर ताकद असती तर एवढे अपमान होऊन प्रदेशाध्यक्षाकडून ते रडत गेले नसते अमित शहाकडे. आणि अमित शहांचं राजकारण याच्यामध्ये असं आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं, म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करतात. त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाही आहे. त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही आहे. याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून ठेवायचं आहे. एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही. मी वारंवार सांगतो आहे, भारतीय जनता पक्षाच्या मतांवर त्यांना आलेली ही सूज आहे आणि पैसे, यंत्रणा. बाकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठेही स्थान नाही. अमित शहाचं इंजेक्शन आहे, टॉनिक. बाकी काय आहे एकनाथ शिंदे? निवडणुका आता होत आहेत आणि 2 ठाकरे एकत्र आले त्याची भीती आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे यांना भीती आहे की आता आपलं काय होणार.
त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मतामध्ये तुकडा पाडण्यासाठी अमित शहाने एकनाथ शिंदेंना कोणत्याही परिस्थितीत बरोबर घ्या असा संदेश दिलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते या महायुतीच्या विरोधामध्ये. पण आपण जर बघितलं त्याच रवींद्र वेळी चव्हाणांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं या सगळ्या नाही, मी बघा असं म्हणणार नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण हे जे घडतं आहे हे भाजपच्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या मनाविरुद्ध घडतं आहे, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगेन. पण त्याच वेळी ज्या ठिकाणी ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत त्याच ठिकाणी शिंदेचे नगरसेवक त्यांना भाजपने विरोध केला त्याला. बघा हा त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही. त्यांनी आमच्या विरुद्ध कोणी उभं करावं, भाजपने उभं राहावं किंवा अमित शहाच्या पक्षाचे जे लोक आहेत मिंदे गट त्यांनी उभं राहावं. कोणाशीही सामना करण्याची आमची तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. जागा वाटपासंदर्भातल्या बैठकांना एक शेवटच्या टप्प्यात त्या बैठका आणि चर्चा आलेल्या आहे. आंबेडकरचं संपूर्ण प्रकरण आपल्याला माहितीच आहे. कुठलं आंबेड या पार्थ आता पवार अजित पवार असं म्हटलंय की ज्या क्षणी अधिकाऱ्यांकडे ही फाईल आली त्या क्षणी अधिकाऱ्यांनीच सांगायला पाहिजे की ह्याच्यामध्ये अनागोंदी आहे किंवा ह्याच्यामध्ये तारतम्य नाही. असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? सांगा ना. जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर. पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तानबरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती. तसंच आहे बघा. आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी, गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलं यांना का दूर ठेवलं आहे का? आता सामोरे जा. मात्र आता पार्थ पवारांनाच वाचवण्यासाठी एक वेगळी शक्कल म्हणा किंवा असे बघा स्वतः अजित पवारांना वाचवलंय मोदींनी, प्रफुल्ल पटेलना वाचवलंय मोदींनी, सगळ्यांनाच वाचवलंय. मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर ते आता महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे. ही कायदा दुरुस्ती केलेली आहे, याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं. आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता आहे. नाही, सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी. आणि अजित पवारांचे चिरंजीव आहेत म्हणजे राजपुत्रच आहेत ते. चला हिंदी में कुछ है. मनसे दानवे यांनी सुद्धा जे आहे पीडब्ल्यूडी मधले आणि अनेक असे व्हिडिओज आहेत ते आहे ना, ते येतील आता. राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र आप बोलिए क्या है. अलग विधेयक को बनाने की बात जो अलग विधेयक की मंशा की बात खुद मंत्री महाराष्ट्र तोड़ने की बात महाराष्ट्र के कुछ मंत्री कर रहे हैं, खास करके जो सीनियर मिनिस्टर बावनकुळे बार बार ये बोल रहे हैं कि महाराष्ट्र तोड़ना, महाराष्ट्र के दो टुकड़े करना, दो फाड़ करना, अलग विदर्भ राज्य करना, ये हमारा एजेंडा है. और देवेंद्र फडणवीस उसके ऊपर काम कर रहे हैं. ये जो वक्तव्य है ये महाराष्ट्र के खिलाफ है. महाराष्ट्र अखंड है, एक संघ है. ये महाराष्ट्र राज्य 106 लोगों ने बलिदान दिया है तब बना है. उसमें विदर्भ के लोग थे इस पूरे संघर्ष में. उस वक्त बावनकुळे और उनकी पार्टी भारतीय जनता पार्टी संघर्ष में कहीं नहीं थी. मैं तो ये कहूँगा जैसे वंदे मातरम पर चर्चा हुई संसद ने, वैसे महाराष्ट्र के विधानसभा में जो हमारा राज्य गान है जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा, उसके ऊपर भी चर्चा होनी चाहिए. तब हम बात करेंगे कि भाजपा बीजेपी जो उनका दोगलापन है महाराष्ट्र के बारे में, उसका हम मुखौटा निकाल देंगे. ये लोग कहीं नहीं थे महाराष्ट्र के राज्य के निर्माण में. अब लूटने को सब एक साथ है. ये महाराष्ट्र गौतम अडानी ने नहीं बनाया है या बीजेपी ने नहीं बनाया है. ये मराठी लोगों ने बलिदान दिया है. 106 बलिदान बना है. और ये कौन लोग हैं महाराष्ट्र तोड़ने वाले? बीजेपी के लोग. मुझे तो आश्चर्य है आज जो अमित शाह की जो पार्टी है, डुप्लीकेट शिवसेना जो अमित शाह की पार्टी है, अपने आप शिवसेना है, वो लोग क्यों चुप बैठे? बाला साहब ठाकरे के नाम लेते हैं ना, तो आपके कैबिनेट का एक मंत्री तोड़ने की बात करते हैं और आप चुप बैठे.
डुप्लीकेट बोगस लोग हैं ये सब। अमित शाह की पार्टी है शिवसेना डुप्लीकेट। सर, जज स्वामीनाथन के मुद्दे पर शिंदे गुट का कहना है कि मुस्लिम मतों के लिए अरे छोड़ो, उनको क्या मालूम है महाअभियोग। ये आरएसएस के बगल बच्चे बैठे हैं हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट में। हाँ, वो आपके फेवर में निकाल देते हैं, इसलिए आपको चाहिए संविधान से काम चलेगा। संविधान से, जो संविधान के तहत काम करेगा उसे हम न्यायमूर्ति मानते हैं, जस्टिस मानते हैं। ये नहीं चलेगा। चलिए, थँक्यू। आदिवासी मुलांना पळवणाऱ्या काही टोळ्या राज्यामध्ये नक्कीच कार्यरत आहेत. झालेल्या आहेत. नक्कीच आहेत। आणि राज ठाकरेंनी देखील आज मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिले की लहान मुलींची लहान पळवणाऱ्याची मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढले, बेपत्ता होत आहे। महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत। कुठे जात आहेत त्या? कोणत्या टोळ्या काम करत आहेत? महिला लाडक्या बहिणीच्या संदर्भात फक्त 1000 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय। महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत। त्याच्यावर कधी फडणवीस आणि मिंते बोलत नाही। फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे। या विषयावर बोला। मुंबईतून मुली का गायब होत आहेत? कोणती टोळी इथे काम करते आहे? त्याच्यावर जरा फडणवीस तोंड उघडा, बोललं पाहिजे। चला, थँक्यू। सर, देवेंद्र फडणवीस को चेकमेट करने के लिए एक अमित शाह जो एकनाथ शिंदे का इस्तेमाल करे, किस आधार पर आप ये आरोप लगा रहे हैं? क्यों आपको लग रहा है? आधार क्यों चाहिए? जिसको राजनीति थोड़ी बहुत समझती है, महाराष्ट्र का पूरा बीजेपी यूनिट शिंदे को अपने साथ लोकल बॉडी चुनाव में लेने को तैयार नहीं है, थोड़ा वह तैयार नहीं है। फिर शिंदे जाते हैं अमित शाह के पास, उनके चरणों में बैठते हैं, रोते हैं। इसलिए रोते हैं कि शिंदे की पार्टी ये अमित शाह की पार्टी है, उसने बनाई हुई पार्टी है, शिंदे को चलाने को दिया है। शिंदे उनका महाराष्ट्र का ठेकेदार है और अमित शाह आदेश देता है कि उनके साथ अलायंस करो, मेरे साथ अलायंस करो, तो पार्टी होगी। दूसरी बात है कि अमित शाह जी और देवेंद्र जी का रिश्ता सबको मालूम है क्या है अंदर से। अमित शाह जी देवेंद्र जी को दिल्ली की तरफ आने से रोकना चाहता है। थँक्यू। सर, तपोवनच्या बाबतीत शेवटी विरोधकांचा भीती देण्यात आलेली आहे का? झाडा समोर 1200 झाडांची कत्तल केल्यावर हे सगळं ठरवून चालतं। आरेच्या बाबतीत तेच झालं। आता तुमची 1200-1500 झाडं आतापर्यंत तुम्ही त्यांची हत्या केल्यावर भीती देताय, काम करून घेतलं आणि आता स्थगिती देताय, हे ढोंग आहे। काल शरद पवार साहेबांचा वाढदिवस होता, तुमचं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? आणि त्यांचं माझं बोलणं झालं। काही राजकीय चर्चा? सगळी महाविकास आघाडी जिथच्या तिथे, काळजी करू नका। जे काय बातम्या आहेत